आजची सुरुवात ही भर दुपारी होते. दूध सकाळी तापवायचं विसरली होती, म्हणून म्हटलं आता गॅस पेटवलीच आहे जेवणासाठी, तर म्हटलं दूध तापून घेऊया. आणि आज वार होता त्यामुळे हे आता मिक्स मसाल्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज मच्छी आहे. आणि मच्छीमध्ये आज होते पापलेट. तर मस्त आज पापलेट फ्राय करायचे होते. आमच्या जीवनला ना सारातली मच्छी अजिबात आवडत नाही, पण फ्राय केलेली जर मच्छी दिली ना तर तो खूप आवडीने खातो. त्यामुळे मी त्याच्यासाठी मच्छी आणत असते. आणि मग घरी मच्छी आणली की मग पहिली फ्राय तर पाहिजेच आम्हाला. मच्छी फ्राय वगैरे करायला ठेवली. एका गॅसवर दूध पण तापत ठेवलं होतं. आणि जीवनचं बघा, ह्या लहान मुलांचं फ्रीजची काय नातं असं काही माहिती नाही, पण आमच्या जीवनचा जणू काय हा फ्रीज मित्रच आहे. दिवसातून 10 वेळा तरी तो फ्रीज उघडत असतो आणि त्यात जाऊन बसत असतो. असो, मच्छी फ्राय करून झाली होती. आणि आता पावसाळी सीझन चालू आहे, त्यामुळे घरात सुकी मच्छी तर असलीच पाहिजे. कधी कधी ओली मच्छी भेटत नसते, त्यामुळे आपण अशी घरी सुकी मच्छीचा बेत करत असतो. त्यामुळे आम्ही सुके बोंबील आणि ही कर्दी घेतली होती. आणि ते छत्री पण हा दुसरा मित्रच आहे आमच्या जीवनचा. आता संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही आलो होतो कांदे बटाटे आणायला. पावसाळा म्हटलं तर घरात कांदे बटाटे आपल्याला भरून ठेवावे लागतात, तर आम्ही ते घेऊन आलो. आणि आता मी तुम्हाला जी कर्दी दाखवली होती ती आता कर्दीची सुकी भाजी आम्ही केली होती. आणि येताना अशा ताज्या भाज्या घेऊन आलो होतो. पावसाळा म्हटलं तर भाज्यांतर थोडा साठवणी घरात असलीच पाहिजे, म्हणून थोडीफार जी भाजी भेटली ती आम्ही घेऊन आलो. आता ही मस्त भाजी साफ वगैरे करून ठेवते, कारण की सर्व व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवलं ना तर लगेच करता येते. चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.